नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी अश्विनी. यापूर्वी तुम्ही संभवता पद्धतीचे प्रकार याबद्दल शिकलात. आज या भागात आपण आपला दैनंदिन जीवनातील संभवतेचा उपयोग याविषयी जाणून घेणार आहोत. या अभ्यासाचे उद्दिष्ट या धड्याच्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सक्षम असाल की दैनंदिन जीवनातील परिस्थितींमध्ये संभवता कशी वापरली जात आहे हे समजून घेणे, वास्तविक जीवनातील विविध परिस्थितींमध्ये संभवतेच्या विस्तृत उपयोगांची सखोल समज विकसित करणे, अनिश्चितता व्यवस्थापित करणे, अंदाज वर्तवणे आणि विविध क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम परिणाम साध्य करण्यासाठी संभवतेची भूमिका समजून घेणे. या धड्यातील प्रमुख शब्द आहेत: संभवता, उपयोगता, हवामान अंदाज, विमा, एक्झिट पोल, गुंतवणूक नियोजन. चला पाहूया की वास्तव जीवनात संभवता कशी वापरली जाते. हवामान अंदाज. हवामानशास्त्रज्ञ संभवता मॉडेल्स वापरून हवामानाच्या परिस्थितीचा अंदाज लावतात. ऐतिहासिक डेटा आणि सध्याच्या वातावरणीय परिस्थितीच्या आधारे पाऊस, बर्फ, वृष्टी किंवा इतर हवामान घटक घडण्याची शक्यता ते मोजतात. विमा आणि जोखीम व्यवस्थापना. विमा कंपन्या जोखीम मूल्यांकन करण्यासाठी विमा हप्ते म्हणजे प्रीमियम ठरवण्यासाठी संभवता वापरतात. अपघात किंवा मालमत्तेचे नुकसान यासारख्या घटनांचा शक्यतेचा अभ्यास करून ते योग्य विमा दर निश्चित करतात. खेळ आणि जुगार. संधीवर आधारित खेळ आणि जुगारामध्ये संभवता महत्त्वाची भूमिका बजावते. कॅसिनो आणि खेळ डिझायनर करणारे संभवता वापरून जिंकण्याची शक्यता ठरवतात. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक. संभवता आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी वापरली जाते. गुंतवणूकदार विशिष्ट आर्थिक परिणाम होण्याची शक्यता विश्लेषित करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतात. जोखीम व्यवस्थापित सुद्धा करतात. वाहतूक अभियांत्रिकी. वाहतूक अभियंते संभवता मॉडेल्सचा वापर करून वाहतुकीच्या प्रवाहाचा अंदाजा घेतात, ट्रॅफिक जामचे विश्लेषण करतात आणि वाहतूक सिग्नलचे वेळापत्रक सुधारण्यासाठी उपयोग करतात. एक्झिट पोल. मतदारानंतर मतदारांसोबत घेतलेला सर्वेक्षण म्हणजे एक्झिट पोल. अधिकृत निकाल जाहीर होण्याआधी निवडणुकीचा संभव निकाल सांगण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. चला काही वास्तविक जीवनातील उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिला. एक शहरात उन्हाळ्यात तापमान 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असण्याची संभवता 0.4 आहे. तापमान 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली
किंवा 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा वर असण्याची संभावना किती आहे? उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे ते 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान असण्याची संभाव्यता 0.4 आहे. म्हणजे PA इज 0.4. समजा PA म्हणजे तापमान 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली किंवा 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा वर असण्याची संभावना. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही प्रयोगातील सर्व प्राथमिक घटनांचा संभावनांचा एकूण योग 1 असतो. म्हणजे PA प्लस P बार A इज इक्वल टू 1. म्हणजे P बार A इज इक्वल टू 1 मायनस PA. P बार A इज इक्वल टू 1 मायनस 0.4. P बार A चं उत्तर येईल 0.6. तापमान 25 डिग्रीपेक्षा खाली किंवा 30 डिग्रीपेक्षा वर असण्याची संभावना 0.6 आहे. चला आणखी एक उदाहरण प्रयत्न करूया. उदाहरण दुसरा. एका टायर उत्पादन कंपनीने टायर बदलण्याआधी ते किती अंतर कव्हर करते याची नोंद ठेवली. खालील तक्त्यात 1000 प्रकरणांचे निकाल दिले आहे. टायर 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त काळ टिकण्याची शक्यता किती आहे? समाधान. दिलेल्या माहितीनुसार एकूण चाचण्यांची किंवा प्रकरणांची संख्या 1000 आहे. म्हणून PA टायर 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त काळ टिकण्याची शक्यता टायर 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त चालण्याची शक्यता तक्त्याप्रमाणे पाहिली तर 300 प्लस 470 इज इक्वल टू 770 होईल. PA टायर 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त टिकण्याची संख्या भागिले एकूण चाचण्यांची संख्या. जी आहे 770 भागिले 1000 म्हणजे 0.77. चला आणखी एक उदाहरणाचा प्रयत्न करूया. रामूने 150 लोकांवर चव चाचणी केली, ज्यामध्ये 95 लोकांना स्ट्रॉबेरी आवडतात आणि उर्वरित लोकांना ब्लूबेरी आवडतात. एका व्यक्तीला ब्लूबेरीच्या तुलनेत स्ट्रॉबेरी आवडण्याची प्रायोगिक म्हणजे एम्पिरिकल संभाव्यता शोधा. याचं उत्तर असं दिलेलं आहे. चला घ्या की PA स्ट्रॉबेरीला ब्लूबेरीपेक्षा प्राधान्य देणारी व्यक्तींची संभाव्यता. PA इज इक्वल टू घडण्याची संख्या भागिले एकूण चाचणींची संख्या. मग 95 भागिले 150 जर आपण केलं तर आपलं उत्तर येईल 0.633.
विद्यार्थ्यांनो, चला आपण शिकलेल्या गोष्टींचा आढावा घेऊया. या पाठाचं सारांश असं आहे, संभवता हा एक मूलभूत संकल्पना आहे, जी विविध वास्तविक जीवनातील अनुप्रयोगांमध्ये परिणामांचा अंदाज लावण्यासाठी, जोखीम मूल्यांकन करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी वापरली जाते. हवामानशास्त्रज्ञ संभवता मॉडेल्स वापरून पाऊस, बर्फवृष्टी किंवा वादळ यासारख्या हवामान परिस्थितीचा अंदाजा ऐतिहासिक डेटा आणि सध्याच्या वातावरणीय परिस्थितीचा आधारे लावतात. विमा कंपन्या संभवता वापरून जोखीम मूल्यांकन करतात आणि विमा हप्ते म्हणजे प्रीमियम ठरवतात. वाहतूक अभियंते संभवता मॉडेल्सचा वापर करून वाहतुकींचा प्रवाहाचा अंदाजा घेतात, ट्रॅफिक जामचे विश्लेषण करतात आणि वाहतूक सिग्नलचा वेळ सुधारतात.